डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नागपूरचे विलास मुत्तेमवार हे सुद्धा मंत्री होते। त्यांनी मनमोहन सिंगांसोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। त्यांचा कसा प्रवास होता आणि एकंदर त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल? डॉक्टर मनमोहन सिंग आपल्यात राहिले नाही आता, मात्र त्यांचा प्रवास तुम्ही खूप जवळून बघितला, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं। नाही, एक अत्यंत बुद्धिमान आणि देशाच्या जनतेची सेवा करण्याची आंतरिक तळमळ असलेला माणूस, मुळात राजकारणी नसलेला पण देशप्रेमी असलेला माणूस डॉक्टर मनमोहन सिंग होते असं म्हणायला काय हरकत नाही। आणि या माणसाला ज्यांनी देशाला वैश्वीकरणाच्या क्षेत्रामध्ये, खाजगीकरण असेल, वैश्वीकरण असेल, तर त्या क्षेत्रामध्ये एका धडाडीने घेऊन जाण्याचा जो प्रयत्न नरसिंहरावजी यांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना केला, तर ती ऐतिहासिक नोंद आहे त्यांची। आणि त्या दोघांचं एक मोठं योगदान आहे की त्यांनी आपल्या या देशाची द्वारं खुली केली जगामध्ये जाण्यासाठी आणि जगातल्या लोकांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी। त्यामुळे पहिल्यांदा आपल्या देशामध्ये परकीय चलन आलं, परकीय दुसऱ्या देशातल्या लोकांनी येऊन आपल्या इथे उद्योग सुरू केले आणि त्यामुळे आपल्या देशामधली बेकारी दूर करण्यासाठी एक वातावरण निर्माण झालं। एक नवं वातावरण निर्माण करण्याचं पूर्ण श्रेय या दोन नेत्यांना जाते आणि ते आघाडीवर असलेले डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांना जातं। आणि त्यानंतर तर 2004 त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा योग आला आणि त्याही निमित्ताने जेव्हा माझ्यावर जी जबाबदारी दिली अपारंपरिक ऊर्जा या खात्याची, तर ते खातं अगदी असं नवं असं होतं, म्हणजे ताजं होतं। पण ते देत असताना जेव्हा 1 to 1 मंत्र्याबरोबर चर्चा झाली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आज आपल्या देशामध्ये 100 कोटीचा हा देश झालेला आहे आणि या देशाची जी गरज आहे ऊर्जेच्या बाबतीमध्ये, ती जर पूर्ण करायची असेल तर पारंपरिक ऊर्जेच्या भरोशावर आपण राहू शकत नाही, त्यामध्ये आपण कुठे कमी पडू। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर कुठलं असेल मग ते अपारंपरिक ऊर्जा आहे, त्याची जबाबदारी। कारण की माझ्यासाठी सुद्धा ते नवं होतं, अनेक लोकांसाठी नवं होतं की बा हे काय खातं यांच्याकडे आलेलं आहे, परंतु ते प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ते अत्यंत महत्त्वाचं होतं। लोकांच्या मनामध्ये ही सवय लावण्याचं काम महत्त्वाचं होतं आणि तो भरोसा त्यांनी मला दिला। आणि एक गोष्ट डॉक्टर साहेबांची अत्यंत महत्त्वाची की म्हणजे माझ्याच बाबतीमध्ये नाही तर सर्व मंत्र्यांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं होतं की ज्यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे पुन्हा त्याला काही टोकलं नाही, रोखलं नाही, त्याच्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही, पूर्ण स्वातंत्र्य देऊन फक्त रिझल्ट घेण्याचं काम त्यांनी केलं। तर ते एक त्यांच्या बरोबर म्हणजे मंत्री म्हणून काम करण्याचं। आणि त्यानंतर हा जो अन्न सुरक्षा कायदा आहे, जो श्रीमती सोनिया गांधींच्या अत्यंत निकटचा प्रश्न होता आणि ज्याचं सूत्रधार डॉक्टर साहेब होते, तर तो ड्राफ्ट म्हणजे ते अन्न सुरक्षा कायदा ड्राफ्ट करण्याचं कामसुद्धा मी 2009 नंतर जेव्हा मंत्री नव्हतो तर ते माझ्यावर जबाबदारी दिली, त्या कमिटीचा मी चेअरमन होतो। तर ते ड्राफ्ट करण्याचं सुद्धा काम, तर त्यांनी तेच सांगितलं की बा या देशामध्ये कोणीही माणूस उपाशी राहिला नाही, ती जबाबदारी सरकारची आहे। म्हणजे त्यांनी मागो की न मागो आपण त्यांना दिलं पाहिजे आणि हा देश तुमच्याबरोबर आहे, हा देश तुमच्या पाठीशी आहे आणि अशा रीतीनं गरिबांबरोबर उभं राहण्याचं काम या अन्न सुरक्षा कायद्याने केलं की 5 किलो धान्य त्यांना 2 रुपयांनी 3 रुपये दराने त्यांना दरमानशी मिळालं पाहिजे। तर हे जे त्यांचं अन्न सुरक्षा कायदा असेल, माहितीचा अधिकार असेल, न्यूक्लियरचा कायदा असेल किंवा मनरेगा असेल, तर या सर्व घटना ज्या आहेत या देशाची दिशा मजबूत करण्याचं काम, ठरवण्याचं काम विशेष करून डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं। पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की एका निष्कलंक आणि इमानदार माणसाला बदनाम करण्याचं काम
आमच्या विरोधकांनी म्हणजे BJPने जोराने केलं, म्हणजे राज्यसभेत केलं, लोकसभेमध्ये केलं आणि वाटेल तसे आरोप त्यांच्यावर झाले आणि शेवटी काय झालं, एकही आरोप त्यांच्यावरचा सिद्ध झाला नाही आणि इमानदार माणसाला बदनाम करून सत्तेबाहेर फेकण्यासाठी काही आरोप लावले त्यांनी. आज काही म्हणत असेल, परंतु या देशामधल्या येणारी पिढी विसरणार नाही की एका इमानदार माणसाला तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जगाची अर्थव्यवस्था कोलमडत होती, त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था मजबूत करून ठेवण्याचं काम सुद्धा मनमोहन सिंग यांनी केलं. सांगितलं ना की ते नरसिंहरावांचं ती आयडिया होती. शेवटी देशाच्या प्रधानमंत्र्याला निर्णय घ्यायचा असतो आणि ते त्यांच्या मनामध्ये होतं. शेवटी काही माझ्या मनामध्ये असेल नेता म्हणून, परंतु ते इम्प्लिमेंटेशन करण्यावर कोणाला तरी जबाबदारी द्यायची आहे की नाही. ते का नॉन पॉलिटिकल माणसाला नरसिंहरावजींनी देशाचा अर्थमंत्री, ते काही अशा आपल्या फ्लोमध्ये थोडीच आले काही. ते काही पॉलिटिकल नव्हते, कुठंच खासदार नव्हते, आमदार नव्हते, कोणत्या पक्षामध्ये नव्हते. चाराण्याची मेंबरशिप तर त्यावेळेला त्यांना दिली की ज्या वेळेला ते अर्थमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि ते आमच्या इथल्या लोकांना पटलं नव्हतं की कोणत्या नव्या माणसाला आणलं, कारण की अंतर्गत प्रतिस्पर्धी खूप होते. पण तो निर्णय होता नरसिंहरावजीचा आणि त्यांनीच हे आर्थिक धोरण जे स्वीकारलं किंवा त्यांच्या मनामध्ये जे होतं तेही बुद्धिमान होते. म्हणजे नरसिंहरावजी बुद्धिमान होते आणि हेही बुद्धिमान होते. या दोन लोकांनी म्हणजे या देशाच्या आर्थिक घडीला जे दोन चाकं आहेत की त्यांनी समोर नेलं. परंतु मोरक्या जो असतो तो जो लोकांसमोर येतो तो डॉक्टर मनमोहन सिंग, पण त्यांच्या पाठीमागे पूर्ण शक्तीनिशी जे होते ते नरसिंहरावजी होते आणि या दोघांनी इतिहास निर्माण केला. त्यांच्याबद्दल एखादी न विसरणारी अशी घटना जर सांगायचं झालं तर काय सांगाल, कारण तुम्ही त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत पुष्कळ घटना आहेत. इतके मितभाषी कधी बोलत तर नव्हते ते, म्हणजे ज्या दिवशी हसले त्या दिवशी एक मोठा दिवस तो होत होता. पार्लमेंटमध्ये खूप गमती जमती होत्या. जेव्हा आपल्या सुषमा स्वराजनी त्यांच्यावर शेरशायरी केली तर त्याचं उत्तर त्यांनी शेरशायरीमध्ये दिलं, तर इट वॉज अनएक्सपेक्टेड ना की डॉक्टर मनमोहन सिंग सारखा माणूस शेरशायरी करून राहिला म्हणून. तर पूर्ण हाऊसमध्ये हास्य निर्माण झालं आणि लोकांनी त्याचं कौतुक केलं. परंतु त्या माणसाचा आदर कमी नाही झाला लोकांच्या मनामध्ये. म्हणजे सुषमा स्वराज असतील किंवा त्या राज्यसभेमध्ये जेटली असतील, ते आरोप करत होते, परंतु त्यांनी व्यक्तिगत बोलताना सांगितलं की आम्ही आपल्या राजकारणासाठी हे करून राहिलं म्हणून, परंतु हा माणूस इमानदार आहे म्हणून, आणि ते प्रूव्ह झालं. ते येणारा काळ हा लक्षात ठेवेल की एका इमानदार माणसाला बदनाम करण्याचं काम कुणी केलेलं आहे म्हणून. हे जास्त दिवस चालणार नाही. एकच दुःख आहे की निष्कलंक माणूस, म्हणजे ते पार्लमेंटमध्ये असतानाही त्यांच्या मुलीला घेऊन की ती त्या ठिकाणी करतं, तर ते असे आरोप झाले, परंतु कुठेही त्यांचा हात नाही. त्यांची जे म्हणजे एकतर मी अब्दुल कलामलाही पाहिलं तर तो एवढा मोठा माणूस, तर ज्या पद्धतीने साधी राहणी होती तशीच या डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाची, की तोच पायजामा, चुडीदार पायजामा, बंगाली शर्ट आणि 2-3 जॅकेट. आजचा प्रधानमंत्र्यासारखे 1760 जॅकेट त्यांनी कधी बदलवले नाही. कधी कपड्यावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांचा कामावर विश्वास, कारण की त्यांचा बुद्धीवर विश्वास होता. बुद्धिमान माणसं काहीतरी निर्माण करतात तर ते कमीच बोलतात आणि त्यांचं जे असतं ते बोलल्यावर नाही, ते कर्तृत्वावर त्यांचा विश्वास असतो. तर त्या प्रकारचं यांचं कॅरेक्टर होतं, असे हे व्यक्तिमत्व होतं. नक्कीच कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवसुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.